नमस्कार, मी गणेश आचवल स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण नवीन मालिकांचे अपडेट्स, त्याचप्रमाणे नवीन चित्रपटांबद्दल बोलत असतो, त्याच नवीन नाटकांबद्दल बोलत असतो आपल्या स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर. आणि मुख्य म्हणजे आपण मराठी चित्रपटांची समीक्षा सुद्धा करत असतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला नवनवीन चित्रपटांची जर समीक्षा बघायची असेल तर निश्चितपणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आज मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलणार आहे? मित्रांनो, भीती, भय हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो, कारण प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीती वाटत असते. तुम्ही कधी काळी जादू, भानामती, करणी, देवदेवस्की हे शब्द ऐकले? ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं, जारण हा एका वेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. कसं आहे बघा, जारण म्हटल्यानंतर जारण म्हणजे काय तर काळी जादू. तुम्ही हा शब्दप्रयोग ऐकला असेल की कोणीतरी कोणावर तरी जारण केलं. आणि मुख्य म्हणजे जारण चित्रपटाची पोस्टर्स सुद्धा तुम्ही बघितली असतील, जाहिराती बघितल्या असतील, ट्रेलर बघितला असेल आणि त्यामुळे निश्चितपणे मनामध्ये उत्सुकता वाढलेली असणार. त्याच चित्रपटाबद्दल बोलतो. मुळात जारण या चित्रपटात प्रमुख दोन व्यक्तिरेखा आपल्याला सांगता येतील, त्या म्हणजे राधा आणि गंगुटी. राधानी तिच्या लहानपणी गंगुटीला ब्लॅक मॅजिक, जारण, काळी जादू करताना बघितलंय. आणि आपण म्हणतो ना की एखादी घटना आपण जेव्हा बालवयात बघतो तेव्हा त्या घटनेचा खोलवर परिणाम मनावर होतो. तेच कथानक या जारण चित्रपटाचं. गंगुटीने जारण केलेलं आहे आणि ते करताना राधानी बघितलेलं आहे. ही घटना तिच्या मनावर खोलवर उमटते. त्यावेळेला ती आजारी पडते, त्यानंतर बरी सुद्धा होते. मग पुढे तिचं आयुष्य सुरू होतं. पण तिच्या भविष्य काळात असा काहीतरी एक अपघात घडतो की त्या अपघातानंतर त्या राधाचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. ज्या वाड्यामध्ये ती राहत असते त्या वाड्यामध्ये सगळे नातेवाईक जमणार असतात आणि त्यानिमित्ताने राधा परत त्या वाड्यात येते. आणि मग पूर्वस्मृतींना उजाळा मिळतो. आणि मग आपण प्लॅनचेट करून बघायचं का, एखाद्या आत्म्याला बोलवायचं का, अशा सगळ्या चर्चा सुरू होतात. चित्रपट पुढे जात राहतो. एका महत्त्वाच्या वळणावर मध्यांतर येतं आणि मध्यांतरानंतर राधाच्या जीवनाची एक वेगळीच कहाणी आपल्यासमोर येते. आता ती कहाणी काय? कोणता अपघात तिचं आयुष्य बदलवतो, कोणत्या मनोविश्वात ती जगत असते, हे सगळं मी सांगणार नाहीये. नाहीतर तुम्हाला ती जी काही गंमत आहे चित्रपटातली ती कशी समजणार, नाही का? सर्वात कौतुक करावंसं वाटतं मला ते अमृता सुभाषनी साकारलेल्या राधा या व्यक्तिरेखेबद्दल. अमृता सुभाष हिचा अभिनय अतिशय उत्तम आहे. आणि मुख्य म्हणजे ज्या वेळेला मनोवस्था तिची बदलत जाते त्यावेळेचे तिचे जे हावभाव आहेत, जी देहबोली आहे, ही सगळी अतिशय समर्थपणे तिने साकारलेली आहे. गंगुटीच्या व्यक्तिरेखेत तर अनिता दाते हिने कमाल केलेली आहे. मुख्य म्हणजे तो जो कॉस्ट्यूम आहे गंगुटीचा, किंवा काळी जादू करणारी ती गंगुटी आणि काळी जादू करतांचा जो प्रसंग आहे तो प्रसंग अंगावर शहारा आणतो. त्या व्यक्तिरेखेसाठी अहिराणी या भाषेचा वापर केलेला आहे आणि ती भाषा अनिता दाते स्वतः या सिनेमाच्या निमित्ताने शिकल्या. चित्रपटाचं जे संगीत आहे ते संगीत अर्थातच वातावरण निर्मिती करणारं आहे. एक मात्र सांगावंसं वाटतं की मध्यंतरापर्यंतचा जो चित्रपट आहे ना तो थोडासा स्लो चालत असतो, पण मध्यंतरानंतर कथेला वेग येतो. त्यामुळे मध्यंतरापर्यंत असं होतं की चित्रपट कसा पुढे जाणार, कथानक कसं पुढे जाईल. मध्यंतरानंतर मात्र प्रचंड वेग या कथेला आहे आणि ती आपल्याला खिळवून ठेवणारी कथा आहे. आणखीन दोन व्यक्तिरेखांचा मला उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे डॉक्टरच्या भूमिकेत असणारे अभिनेते किशोर कदम अर्थात सौमित्र आणि समुपदेशकाच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री ज्योती मालशे. दोघांची कामं उत्तम आहेत. त्याचप्रमाणे बाबांच्या भूमिकेत राजन भिसे, आईच्या भूमिकेत सीमा देशमुख, तसेच अन्य कलाकार, त्या सर्व कलाकारांच्या भूमिका सुद्धा चांगल्या आहेत. आणि मनोविश्लेषण जे केलेलं आहे, एखाद्या घटनेचा परिणाम मनावर काय होतो, त्याला मनोवैज्ञानिक बैठक काय असते,
याचं विश्लेषण जे केलेलं आहे ना ते अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. लेखक दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते यांनी एक अतिशय वेगळ्या विषयावरचा चित्रपट आपल्यापर्यंत आणलेला आहे. राधा गंगुटी त्यांचं काय होतं, कोणी कोणावर जारण केलेलं असतं, राधाची कोणती कहाणी आहे, ती कोणत्या भावविश्वात गुंतत जाते, तिची मनोवस्था नेमकी काय असते, या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला जारण या चित्रपटातून मिळतील.